हाय फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. UPSC प्रिलिम्स 21 ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण आज बायोडायव्हर्सिटी ह्या टॉपिकवरती काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचे प्राणी आढळतात त्याबद्दलची चर्चा आपल्याला करणं गरजेचं आहे. सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण असे 21 प्राणी बघणार आहोत की जे आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. नाउ व्हेन यू आर स्टडिंग दीज ॲनिमल्स, त्या केसमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली कशा बेसिसवरती त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर सगळ्यात पहिले तर हॅबिटेट, ते प्राणी कुठे आढळतात, त्याच्यानंतर त्या प्राण्यांचं कन्झर्वेशन स्टेटस काय आहे अंडर IUCN, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, साईट्स, अँड आफ्टर दॅट काही अदर डिटेल्स लाईक त्यांचे काही स्पेसिफिक असे बॉडी फीचर्स आहेत का, किंवा मग ते असे कोणत्या अजून स्पेसिफिक भागामध्ये आढळतात, तर त्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. सो बायोडायव्हर्सिटी आणि त्यामध्ये आपण 21 प्राणी आजच्या व्हिडिओमध्ये बघू. तर पहिला प्राणी आहे लायन टेल्ड मॅकॉक. लायन टेल्ड मॅकॉक ह्याचा हॅबिटॅट कुठे आहे तर साऊथ इंडियामध्ये आपल्याला हा प्राणी आढळतो, वेस्टर्न घाट्समध्ये. आणि त्या केसमध्ये सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे एक स्पेसिफिक लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे. कधी कधी आपल्याला एखादं पर्टिक्युलर नॅशनल पार्क आणि त्या नॅशनल पार्कमध्ये कोणता प्राणी आढळतो असे मॅच दी फॉलोइंगला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. सो सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, दिस इज इम्पॉर्टंट. IUCN मध्ये एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये हा येतो लायन टेल्ड मॅकॉक. आफ्टर दॅट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये आपण ह्याला बघू शकतो. अँड साईट्स कन्व्हेन्शनमध्ये अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी आपल्याला दिसतो, लायन टेल्ड मॅकॉक. आफ्टर दॅट सेकंड इम्पॉर्टंट ॲनिमल गोल्डन लंगूर. गोल्डन लंगूर हॅबिटॅट कुठं आहे तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आपण ह्याला बघू शकतो गोल्डन लंगूर, आणि पर्टिक्युलरली वेस्टर्न आसाम अँड ॲट दी फुटहिल्स ऑफ ब्लू माउंटेन्स इन भूतान. So Western Assam and at the foothills of Blue Mountain in Bhutan you can see this animal. आणि हा जो पूर्ण हॅबिटॅट आहे इट इज सराउंडेड बाय 3 रिव्हर्स. 3 नद्या आपल्याला माहिती पाहिजे. मानस रिव्हर जे ईस्टर्न साईडला येते ह्या पूर्ण एरियाच्या, आणि संकोश रिव्हर वेस्टर्न साईडला येते, आणि ब्रह्मपुत्रा रिव्हर साऊदर्न साईडला येते. सो दिस इज दी एरिया वेअर यू कॅन फाइंड गोल्डन लंगूर. IUCN मध्ये एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये ह्या प्राण्याला काउंट केले जाते. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी येतो गोल्डन लंगूर, आणि साईट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये आपण याला बघू शकतो. साईट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1. अदर डेटा जर आपण म्हटलं तर ह्या प्राण्याची जी फर आहे इट चेंजेस अकॉर्डिंग टू द सीझन. फरचा जो रंग आहे म्हणजे बेसिकली फर चेंजेस कलर अकॉर्डिंग टू सीझन. फर चेंजेस कलर अकॉर्डिंग टू सीझन. आणि तिसरा महत्त्वाचा प्राणी, हा झाला दुसरा प्राणी. तिसरा प्राणी आहे हुल्लक गिब्बन. हुल्लक गिब्बन वेस्टर्न पार्टमध्ये आपण ह्याला बघू शकतो, वेस्टर्न पार्ट ऑफ नॉर्थ ईस्ट. हॅबिटॅट वेस्टर्न पार्ट ऑफ नॉर्थ ईस्ट लाईक ऑल दी स्टेट्स ऑफ नॉर्थ ईस्ट, देन ईस्टर्न बांगलादेश अँड देन नॉर्थ वेस्ट म्यानमार. हा पूर्ण त्याचा एरिया झाला. आफ्टर दॅट देर आर अदर हुल्लक गिब्बन्स ऑल्सो लाईक वेस्टर्न हुल्लक गिब्बन आणि ईस्टर्न हुल्लक गिब्बन. तर ईस्टर्न हुल्लक गिब्बन जे आहेत, so these are found in specific pockets of Arunachal Pradesh and Assam in India, and southern part of China and northeastern part of Myanmar. So basically western hullak gibbon and eastern hullak gibbon, these two are different kinds of habitats. की ह्यांचे वेगवेगळे habitats आहेत. आणि IUCN मध्ये जर आपण बघितलं तर वेस्टर्न हुल्लक गिब्बन आर कॅटेगराइज्ड ॲज एंडेंजर्ड आणि ईस्टर्न हुल्लक गिब्बन्स आर कॅटेगराइज्ड ॲज वल्नरेबल, वेस्टर्न अँड ईस्टर्न. आफ्टर दॅट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये आपण ह्या प्राण्याला काउंट करू शकतो. साईट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी येतो. अँड देर इज वन सँच्युरी ऑल्सो रिलेटेड टू दिस हुल्लक गिब्बन, होलोंगप्पार गिब्बन वाईल्ड लाईफ सँच्युरी, जे जोरहाट डिस्ट्रिक्ट जो आहे आसामचा तिथे आपल्याला बघायला मिळते, होलोंगप्पार गिब्बन वाईल्ड लाईफ सँच्युरी. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट ॲनिमल नंबर 4, दॅट इज हिस्पिड हेअर. हिस्पिड हेअर हॅबिटॅट रिसेंटली रेकॉर्डेड इन आसाम. After that northwest part of Bengal also you can find this animal. Then northwest part of Bihar, Madhya Pradesh, Uttar Pradesh and Tarai area of Nepal. So this is basically habitat of hispid hare. IUCN मध्ये endangered category मध्ये हा प्राणी येतो. After that Wildlife Protection Act 1972 it is counted in Schedule 1 species. Sites मध्ये Appendix 1 मध्ये हा प्राणी येतो. Other data जर म्हटलं तर this is also called as bristly rabbit. BRISTLY, bristly rabbit, because of the kind of the color of hair they are having. So coarse dark brown color of hair, and because of that they are also called as bristly rabbit. पुढचा महत्त्वाचा प्राणी आहे फिनलेस पॉर्पॉइज, अ काइंड ऑफ फिश. फिनलेस पॉर्पॉइज कुठे कुठे आपल्याला सापडतात तर कोस्टल वॉटर्स अँड रिव्हर्स अलॉंग द इंडियन ओशन अँड वेस्टर्न पॅसिफिक ओशन.
फिनलेस पॉर्पॉइज आपल्याला कोस्टल वॉटर्स अँड रिव्हर्स अलॉंग द इंडियन ओशन ॲज वेल ॲज द वेस्टर्न पार्ट ऑफ पॅसिफिक ओशन यू कॅन फाइंड दिस ॲनिमल. IUCNमध्ये वल्नरेबल कॅटेगरीमध्ये हा प्राणी येतो. आणि जर यांगझे रिव्हरमध्ये जे असे फिनलेस पॉर्पॉइज सापडतात चायना यांगझे रिव्हर, तर यांगझे फिनलेस पॉर्पॉइज दीज आर कॅटेगराइज्ड ॲज क्रिटिकली एंडेंजर्ड. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आपल्याला दिसतो अँड साइट्स अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी आपल्याला दिसतो. सो फिनलेस पॉर्पॉइज. आफ्टर दॅट ॲनिमल नंबर 6 हम्प बॅक्ड व्हेल, अ ह्यूज फिश, हम्प बॅक्ड व्हेल. IUCN त्याचं लिस्ट कन्सर्न हे स्टेटस आहे. IUCNमध्ये लिस्ट कन्सर्न आपल्याला हा ऑलमोस्ट एव्हरी ओशन इन दी वर्ल्ड यू कॅन फाइंड दिस ॲनिमल हम्प बॅक्ड व्हेल. लिस्ट कन्सर्न कॅटेगरीमध्ये IUCN. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. साइड्स अपेंडिक्स 1 मध्ये याला काउंट केले जाते. अँड दिस इज बेसिकली नोन फॉर देअर मॅजिकल सॉंग्स, द काइंड ऑफ noise or the kind of songs they generate while traveling. So they are known for their magical songs which travel for great distances throughout the oceans in the world. So magical songs साठी ते ओळखले जातात. 7th important animal रेड पांडा, ज्याला कॅट बियर पण म्हणलं जाते. रेड पांडा ऑलमोस्ट 50% ऑफ दिस हॅबिटॅट, रेड पांडाचं जे हॅबिटॅट आहे दिस इज फाउंड इन ईस्टर्न हिमालया. ईस्टर्न हिमालयामध्ये 50% ऑफ दीज ॲनिमल्स आर फाउंड. IUCN एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये ह्याला काउंट केलं जाते. आफ्टर दॅट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. साइट्स कन्व्हेन्शनच्या अंडर अपेंडिक्स 1 मध्ये ह्याला बघितलं जाते. अँड द नेम पांडा, त्याबद्दल आपल्याला एक डिटेल इथे मिळते की द नेम पांडा इज सेड टू कम फ्रॉम नेपाळी वर्ड पोनिया, PONYA, विच मीन्स बॅम्बू और प्लांट इटिंग ॲनिमल. सो रेड पांडा बेसिकली फीड्स ऑन बॅम्बू आणि दिस इज ऑल्सो स्टेट ॲनिमल ऑफ सिक्कीम. स्टेट ॲनिमल ऑफ सिक्कीम रेड पांडा. देन 8th इम्पॉर्टंट ॲनिमल स्लॉथ बियर. स्लॉथ बियर हॅबिटॅट आपण याचं बघू शकतो ट्रॉपिकल लोलँड फॉरेस्ट ऑफ इंडिया, नेपाळ, भूतान, श्रीलंका अँड बांगलादेश. तर ह्या पूर्ण भागामध्ये आपल्याला स्लॉथ बियर बघायला मिळतात. जेसोर स्लॉथ बियर सँच्युरी महत्त्वाची आहे. जेसोर स्लॉथ बियर सँच्युरी विच इज इन गुजरात. जेसोर स्लॉथ बियर सँच्युरी. IUCNमध्ये वल्नरेबल कॅटेगरीमध्ये हा प्राणी आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी येतो. साइट्समध्ये अपेंडिक्स 1 मध्ये आपण ह्याला बघू शकतो. प्रायमरीली इन्सेक्टिव्होरस लाईफस्टाईल आहे. दे फीड ऑन ॲन्ड्स, टर्माइट्स एक्सेट्रा. स्लॉथ बियर्स जे आहेत. देन 9वा महत्त्वाचा प्राणी आहे स्लेंडर लोरिस. स्लेंडर लोरिस विच इज फाउंड इन साऊदर्न इंडिया अँड श्रीलंका. स्लेंडर लोरिस IUCNमध्ये एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये हा प्राणी येतो. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये ह्या प्राण्याला बघता येते. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 2 मध्ये हा प्राणी आहे. अपेंडिक्स 2 मध्ये आहे स्लेंडर लोरिस अँड बेसिकली नॉक्टर्नल लाईफस्टाईल आहे त्यांची. सो दे आर ॲक्टिव्ह बाय नाईट. स्लेंडर लोरिस. 10वा महत्त्वाचा प्राणी आहे स्पॉटेड लिन्सँग, LINSANG, स्पॉटेड लिन्सँग और टायगर सिवेट. टायगर सिवेट हॅबिटॅट जर आपण याचं बघितलं तर इट इज फाउंड इन पार्ट्स ऑफ नॉर्दर्न इंडिया इन्क्लुडिंग सिक्कीम, नॉर्दर्न इंडिया. देन भूतानमध्ये आपल्याला हा प्राणी बघायला मिळेल. नेपाळ, साऊदर्न पार्ट ऑफ चायना, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, थायलंड अँड म्यानमार. सो वाईड रेंज आहे जिथे आपल्याला हा प्राणी बघायला मिळतो. टायगर सिवेट और स्पॉटेड लिन्सँग. IUCNमध्ये लिस्ट कन्सर्न कॅटेगरीमध्ये ह्याला काउंट केले जाते. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 यू कॅन काउंट दिस इन शेड्यूल 1. शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी बघायला मिळेल. साइट्स अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी बघायला मिळेल. अदर डेटा जर म्हटलं तर इट इज हॅव्हिंग बोथ टेरेस्ट्रियल अँड अर्बोरियल लाईफस्टाईल. अर्बोरियल म्हणजे जे विच बेसिकली लिव्ह ऑन ट्रीज और दे लिव्ह ऑन और अराउंड दी ट्रीज. अर्बोरियल लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो. देन 11th इम्पॉर्टंट ॲनिमल लेपर्ड कॅट. लेपर्ड कॅट हॅबिटॅट जर म्हणलं याचं इट ऑकर्स थ्रू आउट मोस्ट ऑफ इंडिया, वेस्ट इन टू पाकिस्तान अँड अफगाणिस्तान ऑल्सो. वेस्टर्न साईड पाकिस्तान, अफगाणिस्तान अँड देन इन टू दी फुटेल्स ऑफ हिमालया आणि काही पार्ट जे आहेत चायनाचे तिथं पण आपल्याला हा प्राणी बघायला मिळतो. लेपर्ड कॅट IUCNमध्ये लिस्ट कन्सर्न कॅटेगरीमध्ये आहे. वाईड रेंज आहे या प्राण्याची हॅबिटॅट रेंज. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी आपल्याला बघायला मिळतो. अँड इट इज ऑल्सो हॅव्हिंग नॉक्टर्नल काइंड ऑफ लाईफस्टाईल. देन 12th ॲनिमल मार्बल्ड कॅट. मार्बल्ड कॅट हॅबिटॅट जर म्हटलं मार्बल्ड कॅटचं इट ऑकर्स थ्रू आउट साऊथ ईस्ट एशिया फ्रॉम साऊथ ऑफ द हिमालयन फुटिल्स टू दी मलाया, बॉर्नियो अँड सुमात्रा. अगेन वाईड रेंज आपण याला बघू शकतो. साऊथ ईस्ट एशिया
देन हिमालय फुटहिल्स तर आहेत, अँड आफ्टर दॅट यू कॅन सी मलेशिया, बॉर्नियो अँड देन सुमात्रा ऑल्सो. मेनली असोसिएटेड विथ मॉइस्ट अँड मिक्स्ड डेसिडियस एव्हरग्रीन ट्रॉपिकल फॉरेस्ट. दिस मार्बल्ड कॅट IUCNमध्ये वल्नरेबल कॅटेगरीमध्ये हा प्राणी आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये अकाउंट होतोय आणि साइट्स अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी बघायला मिळतो, मार्बल्ड कॅट. देन 13th ॲनिमल रस्टी स्पॉटेड कॅट. रस्टी स्पॉटेड कॅट हॅबिटॅट जर म्हटलं, UPSC प्रिलिम्स 2019 मध्ये हा प्रश्न आला होता रस्टी स्पॉटेड कॅटवरती. हॅबिटॅट फाउंड ओनली इन इंडिया, श्रीलंका अँड स्लाइटली यू कॅन सी दिस इन नेपाळ ऑल्सो. So India, Sri Lanka and marginally in Nepal you can find this animal, rusty spotted cat. Tropical dry Gir forest of northern India, here also you can see this animal. Then IUCN near threatened मध्ये हा प्राणी येतो, near threatened. Wildlife Protection Act 1972 शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी बघायला मिळतो. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी आहे आणि इट इज बेसिकली वर्ल्ड्स स्मॉलेस्ट वाइल्ड कॅट स्पेसी. You can see rusty spotted cat, world's smallest wild cat species. Then 14th animal golden cat. Golden cat habitat जर म्हणलं याचं तर it is found from Tibet, Nepal and Sikkim. Tibet, Nepal and Sikkim through southern China, Myanmar, Thailand, peninsular Malaysia and Sumatra. Again a wide range of habitat you can see. Golden cat. IUCN status near threatened मध्ये आपण याला बघू शकतो. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी येतो. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी येतो. अँड प्रायमरीली अगेन अ नॉक्टर्नल हंटर, नॉक्टर्नल लाईफस्टाईल आपण या प्राण्याची बघू शकतो. देन ॲनिमल नंबर 15 क्लाउडेड लेपर्ड. क्लाउडेड लेपर्ड हॅबिटॅट जर म्हणलं फ्रॉम दी रेन फॉरेस्ट ऑफ इंडोनेशिया टू दी फुटहिल्स ऑफ हिमालयाज. हिमालयाच्या पायथ्यापर्यंत आपल्याला हा प्राणी बघायला मिळतो, क्लाउडेड लेपर्ड. IUCN स्टेटस वल्नरेबल आहे या प्राण्याचं. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी येतो. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी आहे अँड इट इज स्टेट ॲनिमल ऑफ मेघालय. स्टेट ॲनिमल ऑफ मेघालय. समटाइम दे कॅन आस्क यू मॅच दी फॉलोविंग स्टेट आणि त्यांचा स्टेट ॲनिमल कोणता आहे, तो स्टेट ॲनिमल ऑफ मेघालय दॅट इज क्लाउडेड लेपर्ड. देन 16th ॲनिमल एशियाटिक लायन. एशियाटिक लायन गिर नॅशनल पार्क अँड वाईल्ड लाईफ सँच्युरी which is the only abode of this Asiatic lion. इथेच आपल्याला बघायला मिळेल. UPSC प्रिलिम्स 2019 क्वेश्चन याच्यावरती आलेला आहे. IUCN स्टेटस एंडेंजर्ड आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी काउंट होतो. अँड एशियाटिक लायन्स आणि आफ्रिकन लायन्स यांचं कंपॅरिझन जर केलं तर एशियाटिक लायन्स आर स्लाइटली स्मॉलर दॅन आफ्रिकन लायन्स अँड इट इज ऑल्सो स्टेट ॲनिमल ऑफ गुजरात. एशियाटिक लायन इज स्टेट ॲनिमल ऑफ गुजरात. देन बिट नंबर 17 17वा प्राणी स्नो लेपर्ड. आधी आपण क्लाउडेड लेपर्ड बघितला, आता स्नो लेपर्ड. तर हॅबिटॅट कुठे सापडतं आपल्याला हे प्राणी, तर हिमालयाज, देन साऊदर्न सायबेरियन माउंटेन्स इन रशिया, आफ्टर दॅट टिबेटन प्लॅटूमध्ये आपल्याला हे दिसतील अँड सम पार्ट्स ऑफ चायना अँड सेंट्रल एशिया ऑल्सो यू कॅन सी दिस ॲनिमल स्नो लेपर्ड. मग स्नो लेपर्ड रेंज कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला इथं माहिती पाहिजे. IUCNमध्ये वल्नरेबल कॅटेगरीमध्ये हा प्राणी आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी येतोय. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी आहे. आणि बेसिकली व्हॉट आर दी व्हेरियस प्रेज, की असे कोणते प्राणी आहेत ज्यावरती हा प्राणी डिपेंड राहतो, तर माउंटेन इबेक्स एक माहिती पाहिजे आपल्याला विच इज इम्पॉर्टंट प्रे ऑफ दिस ॲनिमल. माउंटेन इबेक्स म्हणजे ही हिमालयामधली ही गोट आपण म्हणू शकतो, इट इज अ काइंड ऑफ गोट. माउंटेन इबेक्स. प्रोजेक्ट स्नो लेपर्ड माहिती पाहिजे आपल्याला, जो 2009 मध्ये इंडियाने लॉन्च केलेला आहे, प्रोजेक्ट स्नो लेपर्ड. अँड स्नो लेपर्ड इट इज ऑल्सो स्टेट ॲनिमल ऑफ हिमाचल प्रदेश. स्नो लेपर्ड स्टेट ॲनिमल ऑफ हिमाचल प्रदेश आहे. क्लाउडेड लेपर्ड वॉज स्टेट ॲनिमल ऑफ मेघालय. देन ॲनिमल नंबर 18 सी काऊ और ड्यूगॉन्ग. UPSC प्रिलिम्स 2015 देर वॉज क्वेश्चन रिलेटेड टू दिस. सी काऊ और ड्यूगॉन्ग हॅबिटॅट जर म्हणलं तर फाउंड इन वार्म कोस्टल वॉटर्स फ्रॉम ईस्ट आफ्रिका टू ऑस्ट्रेलिया, म्हणजे पूर्ण रेंज जी आहे ती इन्क्लुडिंग दी रेड सी, इंडियन ओशन अँड पॅसिफिक ओशन. इथे आपल्याला हा प्राणी बघायला मिळेल. IUCN स्टेटस वल्नरेबल आहे, ड्यूगॉन्गचं वल्नरेबल आहे. देन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी काउंट होतो आहे. अदर डेटा जर म्हटलं तर देर इज ऑल्सो सिमिलर ॲनिमल जो अटलांटिक ओशनमध्ये आपल्याला बघायला मिळतो, दॅट इज मॅनाटी. सो ड्यूगॉन्ग अँड मॅनाटी, दीज टू आर सिमिलर इन अपियरन्स. हर्बिवोरस त्यांचं लाईफस्टाईल आहे.
हा क्वेश्चन एक्झॅक्टली हा क्वेश्चन होता UPSC 2015चा. हर्बिवोरस मरीन मॅमल 28 मे वर्ल्ड ड्युगॉंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो 28 मे. आफ्टर दॅट इट इज ओनली एक्झिस्टिंग स्पेसी ऑफ हर्बिवोरस मॅमल दॅट लिव्ह एक्सक्लुझिव्हली इन दी सी. देन इट इज ऑल्सो स्टेट ॲनिमल ऑफ अंदमान अँड निकोबार. स्टेट ॲनिमल ऑफ अंदमान अँड निकोबार म्हणजे जे रेकग्निशन मिळालेलं आहे. UT आहे अंदमान निकोबार बट स्टील की तिथे रेकग्निशन आहे असं की ॲनिमल दे रेकग्नाइज्ड ॲनिमल ऑफ अंदमान अँड निकोबार ड्युगॉंग. आफ्टर दॅट बिट नंबर 19 एशियाटिक वाईल्डस हॅबिटॅट जर म्हणलं फाउंड ओनली इन लिटिल रन ऑफ कच्छ इन गुजरात. गुजरातमध्ये आपल्याला हा प्राणी बघायला मिळेल. IUCN स्टेटस नियर थ्रेटन्ड आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. आफ्टर दॅट साइट्स कन्व्हेन्शन इट इज काउंटेड इन अपेंडिक्स 1. अदर डेटा जर म्हटलं तर अजून काय काय नावं आहेत त्यांचे तर घुडखुर GHUDKHUR घुडखुर किंवा खूर म्हणतात त्याला किंवा इंडियन ओनागर हे त्याचे वेगवेगळे नावं आहेत. आफ्टर दॅट वाईल्ड लाईफ सँच्युरी विच इज बेसिकली इन लिटिल रन ऑफ कच्छ गुजरात. सँच्युरीज आपल्याला माहिती पाहिजे. देन ॲनिमल नंबर 20 पिग्मी हॉग स्मॉलेस्ट पिग इन दी वर्ल्ड. हॅबिटॅट जर म्हटलं फाउंड इन दी फुटहिल्स ऑफ हिमालयाज इन दी साऊदर्न भूटान अँड आसाममध्ये आपल्याला हा प्राणी बघायला मिळतो. अँड वेन यू टॉक अबाउट आसाम मानस नॅशनल पार्क हा जो त्याचा हॅबिटॅट एरिया आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. मानस नॅशनल पार्क. IUCN स्टेटस क्रिटिकली एंडेंजर्ड आहे पिग्मी हॉग. आफ्टर दॅट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी बघायला मिळतो. अदर डेटा जर म्हटलं तर स्मॉलेस्ट पिग इन दी वर्ल्ड जे आपण आधी बघितलं. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज नोल गाहोरी. नाउ दिस इज इम्पॉर्टंट. नोल गाहोरी ह्या नावाने ओळखला जातो पिग्मी हॉग आसाममध्ये. NOL नोल गाहोरी GAHORI नोल गाहोरी. देन ॲनिमल नंबर 21 UPSC प्रिलिम्स 2020 मध्ये क्वेश्चनही आला होता. मस्क डिअर हॅबिटॅट जर म्हटलं तर हिमालयन रिजनमध्ये हा प्राणी सापडतो आपल्याला. अँड केदारनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी उत्तराखंड यू शुड नो रिलेटेड टू दिस मस्क डिअर केदारनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी. देन IUCN स्टेटस एंडेंजर्ड आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे. साइट्स कन्व्हेन्शन अपेंडिक्स 1 मध्ये हा प्राणी बघायला मिळतो. अदर डेटा जर म्हटलं तर इट इज सॉलिटरी ॲनिमल विच रूम्स इन दी हाय अल्पाईन रिजन ऑफ हिमालयाज ॲट एलिव्हेशन रेंज ऑफ अबाउट 2500 to 5000 मीटर्स. एवढ्या उंचीवरती आपण या प्राण्याला बघू शकतो. आणि मस्क जे आहे इट इज फाउंड इन दी ॲब्डोमेन ऑफ मेल डिअर. हे महत्त्वाचं आहे. मस्क इज फाउंड इन दी ॲब्डोमेन ऑफ मेल डिअर अँड इट इज ऑल्सो स्टेट ॲनिमल ऑफ उत्तराखंड. सो हे काही महत्त्वाचे 21 प्राणी आपण बघितले आजच्या या व्हिडिओमध्ये रिलेटेड टू बायोडायव्हर्सिटी. हे 21 प्राणी आपल्याला प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे ठरू शकतात. पुढच्या आपल्या काही व्हिडिओजमध्ये असेच काही महत्त्वाचे मुद्दे प्रिलिम्स रिलेटेड आपण डिस्कस करू. थँक्यू.